श्री स्वामी समर्थ. समर्थ महाराजांच्या चरणी ही नर्मदा परिक्रमेची सेवा मी अर्पण करते आणि नर्मदा मैयाची परिक्रमा तुम्ही करावी म्हणून हा खास व्हिडिओ मी करत आहे. आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण काही गोष्टी करत असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते भगवंताचे नाम आणि भगवंताचा सहवास. या चैत्र महिन्यामध्ये येणारी ही चैत्र पौर्णिमा आणि चैत्र महिन्यामध्ये जी नर्मदा परिक्रमा ही अतिशय मला बदल घडवून आणणारी आहे आयुष्यात. दरवर्षी मी चैत्र महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा ही केली जाते आणि ही नर्मदा परिक्रमा ही छोट्या स्वरूपात 21 किलोमीटरची असते. साधारण 2 दिवसामध्ये ही परिक्रमा पूर्ण होते. म्हणजे परिक्रमेला एकच दिवस लागतो, पण जाणे येणे आणि तिथली परिक्रमा असे 2 दिवस तरी आपल्याकडे हवे. यंदा 2026ची ही नर्मदा परिक्रमा आम्ही 21 तारखेला केली. घरातील चैत्र गौरीचे पूजन करून गौरी तृतीयेच्या दिवशी आम्ही सकाळी नाशिकवरून रामपुरा इकडे जायला निघालो. नर्मदा परिक्रमा ही रामपुरा ते तिलकवाडा अशी केली जाते. रामपुरा येथे सुंदर अशी व्यवस्था गुजरात सरकारने केलेली आहे. रामपुरा ते तिलकवाडा या 21 किलोमीटरमध्ये छान छान असे मंदिरं आपल्याला दर्शनासाठी बघायला मिळतात. ही प्रदक्षिणा अतिशय मन प्रसन्न करणारी असून सगळा थकवा ही संपवते आणि कुठल्याही व्यक्तीचा अहंकार या नर्मदा परिक्रमेमध्ये क्षीण झाल्याशिवाय राहत नाही. नर्मदा परिक्रमा आयुष्यात खूप काही देऊन जाते. व्यक्तीची श्रद्धा जितकी जास्त तितके परिणाम हे अतिशय छान बघायला मिळतात. येथे रामपुराला रणछोडदास मंदिर आहे. तेथे श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन आम्ही संकल्प केला आणि नर्मदा परिक्रमेसाठी निघालो. ही नर्मदा परिक्रमा आयुष्यात बदल नक्कीच घडवून आणेल याची खात्री होतीच आणि आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात इथे परिक्रमा पूर्ण झाली. आमच्याबरोबर नातेवाईक, इष्ट, मित्रमंडळी हे सर्वच होते. ज्यांना ज्यांना नर्मदा मैयाने बोलवलं असे सर्व लोक आमच्याबरोबर असल्याने ही परिक्रमा खूपच छान अनुभवायला आली. या परिक्रमेमध्ये कुठेही थकवा जाणवत नाही. अतिशय प्रसन्नता जाणवत असते. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे अन्नछत्र बघायला मिळते. लोक अन्नदान, पाणी याची इतकी सेवा करत असतात. वेगवेगळे पदार्थ हे या दरम्यान बघायला मिळतात, खायला मिळतात. या परिक्रमेचे श्रेय त्यांनाही मिळते जे इथे अन्नछत्र देतात. तसेच या परिक्रमेतील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हे तुम्हाला हास्य दिसेल. अतिशय गुण्यागोविंदाने ही परिक्रमा पूर्ण होत असते. या परिक्रमेमध्ये आपण आपले शारीरिक जितके श्रम होतात तितके आपले प्रारब्ध भोग हे कमी होत असतात असं मी मानते आणि म्हणून दरवर्षी या परिक्रमेला जाण्याचा मी प्रयत्न करत असते. ही परिक्रमा मोठ्या परिक्रमेचे श्रेय असे म्हटले जाते. या परिक्रमेतून खूप आनंदाचा वर्षाव आयुष्यात होत असतो. म्हणून सर्वांनी ही परिक्रमा पूर्ण करावी असे मला वाटते. आम्ही परिक्रमेचा आनंद घेऊन बाबा रणछोडदास यांचे दर्शन घेऊन आम्ही परत नाशिकला निघालो. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.